जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ महाराज की जय। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयकरं सर्वलोकैकनाथं गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार मादा सद्गुरु रामचंद्रा। बुद्धिदाता मूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज, पूर्णवाद वरदेशनो शिष्य वत्सल परम पूजनीय सद्गुरुनाथ विष्णु महाराज, सती सौभाग्यवती मनकर्णिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, या देवालयाच्या अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा, मोक्षश्री विभूताई व माझे पूर्णवादी शिक्षक माझे वडील तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व सर्व मातृचरणांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या आजच्या अभ्यासाला सुरुवात करत आहे। श्री गणेशाय नमः। ग्रंथ श्री हरिविजय अध्याय 26। श्री गणेशाय नमः। जो देवादिदेव पुरातना, जो पूर्ण ब्रह्म सनातना, जो माया चक्र चाळक शुद्ध चैतन्य, तो कृष्ण रूपे अवतरला, दानो बहुत मादरे, तेही भक्तजन गांजिले, याला निर्गुण सगुणत्वाले, तेजी अवतरले कृष्ण रूपा, वर्ष्ण गंधर्वोन्मत्त, तो चिदुत्राष्ट्र झाला सत्य, गंजायुत वरद्भुत, कुरुकुळी जन्मला, दुष्टकलेचे रूप वेगळे, ते दुर्योधन रूपे जन्मले, कामक्रोध मनवत्सरागळे, हृदय जया अंजना नदी, दुःशासनादी बंधू शतभरी, ते राक्षस प्रकटले अवनीवरी, जे पौलस्तनंगे माधारी, ते हस्तिनापुरी जन्मले। आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं की भगवान श्रीकृष्णांचा रुक्मिणीशी विवाह झाला आणि समंतक मण्याची ही कथा आपण बघितली। त्यानंतर जांबुवंताशी कशा प्रकारचं युद्ध झालं तेही आपण बघितलं। आणि आता आज आपण पुढचा अभ्यास, पुढच्या कथेला आपण प्रारंभ करणार आहोत। की मागच्या कथेतच मी आपल्याला सांगितलं की एक दिवस भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे हस्तिनापुरी गेले होते आणि त्यावेळेस अशी एक वार्ता तिथे आली होती की लक्षागृहामध्ये, या लक्षागृहामध्ये द्रौपदीसह तिचे 5ही पुत्र आगीत भस्मसात झाले आणि त्यामुळे पूर्ण हस्तिनापुरावरती, कौरवपुरावरती आणि पांडवकुळावरती शोककळा पसरलेली होती। आणि त्यांचं सांत्वन करण्यासाठी श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघं जण हस्तिनापूरला गेलेले होते। आणि श्रीकृष्णाचा तिथं सर्वात्मा आहे, अखिल विश्वाच्या चराचरामध्ये काय काय घटना घडत असतात आणि ज्या घडणार आहेत यांचं त्यांना ज्ञान असतं। त्यामुळे तरीही या मानव देहाला शोभेल असंच वर्तन इतर वेळेसही त्यांना करावं लागतं आणि ह्या कारणाने ते हस्तिनापूरला गेले। कारण भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य या सर्वांना भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघंजण गेलेले होते। आणि त्यानंतर मग पुढं हा रुक्मिणी हरणाचा प्रसंग घडला, यामध्ये बरेचसे दिवस लोटले गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा हस्तिनापुरी पांडव हे तिथे आलेले असताना त्यांना जसं कळालं की भगवान श्रीकृष्ण हे वेळोवेळी आपली आठवण करतात, त्यामुळे आपण सुखामध्ये आहे। आता या खांडववनाची सुद्धा एक सुंदर अशा प्रकारची कथा आहे। या खांडववनातला जो अग्नी होता, या अग्नीला भगवान श्रीकृष्णांनी त्याला ताब्यात ठेवलेलं होतं आणि त्याला अशी सक्त ताकीद दिली होती की कृपा करून या 5 6 केसालाही तुम्ही धक्का लावू नका। आणि आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णांना सुदर्शन चक्र आणि त्याचप्रमाणे अर्जुनाला जे त्याचं गांडीव धनुष्य होतं ते कोणी दिलेलं होतं, तर त्या अग्नीनं दिलेलं होतं। आणि म्हणून जेव्हा त्या अग्नीला भूक लागली तेव्हा त्यानं श्रीकृष्णाकडे मागणी केली, मी काय करू? मग तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की कौरवांच्या अंतःकरणामध्ये अशी प्रेरणा येईल आणि त्याप्रमाणे ते खांडवन जे आहेत ते भस्मसात करतील। पण तिथल्या जेवढ्या औषधी वनस्पती होत्या म्हणे, त्या औषधी वनस्पतींना तू हात लावू नको,
असं त्यांना विशेष करून सांगण्यात आलेलं होतं. आणि यानंतर पांडवांना अशी त्यांच्या अंतःकरणामध्ये भावना निर्माण झालेली होती की भगवान श्रीकृष्ण आपलं स्मरण करतात, त्यामुळे आपल्या इकडं दुःखाचं हरण होतं. आणि त्याची कृतज्ञता म्हणून अर्जुन द्वारकेत आला. आणि हे दोघं जण द्वारकेत आल्यानंतर एक दिवस हे मृगया करण्यासाठी दोघं जण एका निबिड अशा अरण्यामध्ये दोघं जण चालले, घनदाट अरण्य. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन हे स्वतः पाठीमागे बसलेले आणि दारूक नावाचा सारथी असताना काय बघायचं, चाललाय रथ निबिड अशा अरण्यामध्ये चाललाय, माध्यान्नीचा समय आहे आणि तिथून एक नदी वाहते आणि त्या नदीच्या तीरी भगवान श्रीकृष्णांनी यांना रथ थांबाव्यास सांगितलं. कारण यांनी तिथं रथ थांबला, हे दोघं जण खाली उतरले आणि समोर एक अत्यंत तपस्विनी, एक अत्यंत सुंदर, एक कोमलांगी, एक युवती तपश्चर्याला बसलेली होती. आणि भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, जा जरा तिची थोडीशी चौकशी करून ये. आता या कथेमध्ये असा उल्लेख आलेला आहे की ती तरुणी जी होती ती सूर्यकन्या होती आणि भगवान श्रीकृष्ण हा वर आपल्याला प्राप्त व्हावा ही तिच्या अंतःकरणामध्ये एक मनीषा असल्या कारणाने ती तपश्चर्याला बसलेली होती. त्यानंतर श्रीकृष्णाच्या आज्ञेवरनं अर्जुन तिच्या जवळ गेले आणि तिला विचारायला लागले, हे तरुणी ती कोण आहेस? एवढ्या निबिड अशा अरण्यात तुला हिंस्त्र श्वापदांची भीती वाटत नाही काय? आणि तू हे तप करतीये हे नेमकी कशासाठी तू करतीये? आणि त्यावेळेस तिने असं सांगितलं की कृष्ण हा माझा पती व्हावा, मला पती म्हणून भगवान श्रीकृष्णच मिळावे या कारणाकरता मी हे तप करत आहे. तुझं नाव काय आहे? आणि तिने सांगितलं की मी सूर्यकन्या कालिंदी आहे, माझं नाव कालिंदी आहे. मग अर्जुनाला सांगितलं की तू ज्याच्यासाठी तप करते म्हणे तो माझ्यासोबत आहे, तू चल म्हणे. आणि मग ते कालिंदीला घेऊन भगवान श्रीकृष्णांच्या जवळ आले. कालिंदीने भगवान श्रीकृष्णांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्यांना नमस्कार केला. आणि त्याच वेळेस तिनं तिची इच्छा जशी भगवान श्रीकृष्णांना सांगितली. कारण आता ही ज्या अर्थी तपश्चर्या करत होती, ही ज्या अर्थी वनांमध्ये होती, त्या अर्थी एक माळा हिच्या सुद्धा हातात होती, एक पुष्पमाल हिच्या हातात होती. आणि तशीच तिने ती पुष्पमाल घेतली आणि भगवान श्रीकृष्णांच्या गळ्यात घातली आणि त्यांना सांगितलं की मी आज तुम्हाला वरलोय. आणि मग त्यानंतर मग अर्जुन, ही कालिंदी, भगवान श्रीकृष्ण या तिघांना घेऊन हा दारू मग पुन्हा द्वारकेला परतला. आणि मग द्वारकेला आल्यानंतर मग तिचे जे कोणी आप्त होते या सर्व आप्तांना बोलून पुढं हा विवाह सोहळा जो आहे तो 4 दिवसांपर्यंत चालला. त्यानंतर अवंती नगरीचा नृप मित्रविंद हे त्याचं नाव आणि त्याला एक कन्या होती, तिचं नाव होतं मित्रविंदा. त्याचप्रमाणे याला 4 पुत्र होते. आणि ही मित्रविंदा जी होती ना, ही नात्याने भगवान श्रीकृष्णाची अतिबहीण लागत असत. कारण वसुदेवाची भगिनी या मित्रविंदाला दिलेली असल्या कारणाने ही मित्रविंदा ही त्याची अतिबहीण होती. आणि ही मित्रविंदा अशी होती, ही सतत हरिनाम कीर्तन करायची. कोणीही कीर्तनकार आला त्या राज्यात की ही त्याला फक्त हरिकीर्तन करायला लावायची. कोणीही पुराणकार आला तर त्याला फक्त हरिकथाच सांगा म्हणून ही त्याला विनवायची आणि त्याच्याकडून हरिकथा ही श्रवण करून घ्यायची. आणि तिच्याही अंतःकरणात एक दिवस असा विचार आला की मला पती म्हणून श्रीकृष्णच प्राप्त व्हावे. आणि असा विचार ज्यावेळेस तिनं तिच्या पित्याजवळ सांगितला तेव्हा हिचे हे जे 4ही बंधू होते हे अत्यंत क्रूर आणि कृष्णद्वेष्टे अशा प्रकारचे होते. आणि त्यांनी सांगितलं नाही म्हणे हे असं कधीही होऊ शकत नाही म्हणे. ठीक आहे, मग हिचं सुद्धा स्वयंवर रचण्यात आलं आणि तिच्या स्वयंवरासाठी अनेक देशाचे राजे महाराजे त्यांना पाचारण करण्यात आलं. पण तिने हेच सांगितलं की जोपर्यंत भगवान श्रीकृष्ण या स्वयंवराला येणार नाही तोपर्यंत मी मला तर काय हा देह सुद्धा खाली ठेवणार नाही. इथपर्यंत माझा पण आहे. आणि म्हणून की काय शेवटी नाईलाजानं भगवान श्रीकृष्णांना पाचारण करण्यात आलं.
भगवान श्रीकृष्णांच्या कानावर जशी ही वार्ता आली, भगवान श्रीकृष्ण त्यांचा रथ घेऊन निघाले. या सभेमध्ये भगवान श्रीकृष्ण आले, तिच्या गळ्यामध्ये माळा घातली आणि तिला घेऊन आता भगवान श्रीकृष्ण जसे चालले तसे हे चारीच्या चारी भाऊ हे भगवान श्रीकृष्णाच्या अंगावरती चालून आले. दोघांमध्ये युद्ध झालं, पण भगवान श्रीकृष्णांनी एकाच्याही केसाला धक्का न लावता अगदी सफाईदारपणाने त्यांना अडवलं. बाणांचा पूर्ण एक अशी भिंत तयार केली आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्ण इकडे निघून आले. आणि आल्यानंतर पुन्हा एकदा मग तिच्यासोबत त्यांचा विवाह झाला. त्यानंतर आता भगवान श्रीकृष्णाचा पुढचा विवाह मद्ररायाची कन्या एक मद्रावती होती, तिच्याशी सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी विवाह करून घेतला. आणि त्यानंतर आता लक्ष्मणसन नावाचा एक राजा होता, याची कन्या होती लक्ष्मणा. आणि या लक्ष्मणाच्या कन्येच्या विवाहाच्या प्रसंगी त्यांनी एक अशा प्रकारचा पद त्यांनी ठेवलेला होता की वरती एक फिरतं चक्र होतं आणि त्या फिरत्या चक्रावरती एक मासा लावला आणि खाली एक पाण्याचं छोटंसं अशा प्रकारचा एक तळ्यासारखं त्यांनी केलेलं होतं. तर त्या तळ्यात बघून पर अट अशी होती, बाण मारायचा तो कसा मारायचा, नुसतं वरती पाहून नाही मारायचा किंवा खाली पाहून नाही मारायचा, तर तिथे एक नलिका होती. या नलिकेच्या साह्याने त्याचा उजवा डोळा भेद करायचा, असा यांनी पण ठेवलेला होता. मग अनेक देशाचे राजे महाराजे, त्याचबरोबर दुर्योधन, कर्ण, अर्जुन वगैरे ही सर्व मंडळी या पणासाठी आलेली होती. सुरुवातीला कर्ण उठला, कसा बसा त्यानं तो धनुष्य हाती घेतला. धनुष्य हाती घेतल्यानंतर हा जेव्हा त्या जलाशयामध्ये बघायला लागला तेव्हा त्याला थोडंसं काहीतरी वेगळं वाटलं आणि हे आपण करूच शकणार नाही ही भावना त्याच्या अंतःकरणात निर्माण झाली. त्यामुळे त्यानं तो जो विचार आहे हा तिथेच त्यानं सोडून दिला. यानंतर मग अर्जुन उठला. अर्जुनालाही ते सहज शक्य वाटलं. अर्जुनालाही 3 बाण मारण्याचा प्रयत्न केला, पण एकाही बाणानं त्या मासाचा डोळा भेद करू शकला नाही. आणि मग त्यानंतर स्वतः भगवान श्रीकृष्ण उठले. आता ते काय लीलाधारी, लीला नाटकी, लीला रचणारे आणि एकाच बाणामध्ये त्या माशाचा डोळ्याचा त्यांनी भेद केला. आणि असं करून शेवटी मग हिच्याशी त्यांचा विवाह झाला. आता आपल्याला माहिती भगवान श्रीकृष्णाचे 8ही विवाह सोहळे संपन्न झाले की मागच्या भागामध्ये आपण त्यांचे 3 विवाह आणि आजच्या भागामध्ये आपण त्यांचे 5 विवाह बघितले. आणि त्यांचं नावही आपल्याला माहिती, रुक्मिणी, जांबुवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, याज्ञजिती, मद्रावती आणि 8वी येती लक्ष्मणा. या 8ही महाराण्यांसोबत भगवान श्रीकृष्ण आता द्वारकेमध्ये राहायला लागले. आणि एक दिवस असंच भगवान श्रीकृष्ण हे त्यांच्या सभास्थानी बसलेले असताना पुन्हा एकदा एक मधुर ध्वनी त्यांच्या कानावरती आला, नारायण नारायण. आले नारद मुनी. आता नारद मुनी येणार म्हणजे ते सहजासहजी येतात का, काहीतरी कळ लावायची म्हणून नारद मुनी येतात. बरं, नारद मुनींनी काय केलं, येताना एक सुंदर अशा प्रकारचं कधीही न सुकणार असं एक पुष्प, जे स्वर्गातलं पुष्प होतं त्याचं नाव होतं पारिजात. पारिजाताचं पुष्प आणलं आणि ते भगवान श्रीकृष्णांना दिलं, घेतलं. आणि त्याच्या वासाने पूर्ण द्वारिका नगरी ही जी आहे त्या द्वारिका नगरीमध्ये पूर्ण त्याचा घमघमाट सुटला. आणि नेमकी हा सुवास कशाचा आहे हे पाहण्यासाठी द्वारिकेतला प्रत्येक व्यक्ती हा भगवान श्रीकृष्णाकडे यायला लागला. मग भगवान श्रीकृष्णांनी नंतर हळूच ते फूल जगन्माता रुक्मिणीकडे दिलं. झालं, इथून सुरुवात झाली कथेला. आता हे फूल यांनी रुक्मिणीला दिलं. आणि नेमकी निशाशमयी हे जेव्हा सत्यभामेच्या राजमहालामध्ये गेले त्यावेळेस एका स्त्रीनं जो एक गुण दाखवायचा असतो
तो हिनं दाखवायला सुरुवात केली. सर्व राजवस्त्र त्याचा त्याग केला, सर्व अलंकार त्याचा त्याग केला. सख्यांना सुद्धा सांगितलं की जरी कृष्ण आला तरी मी त्याला भेटणार नाही. अशा प्रकारचा दाशीला हिने असा निरोप दिला आणि स्वतः मात्र भूमीवरती जमिनीवरती तिने शयन केले. आणि थोड्या वेळाने यथावकाश भगवान श्रीकृष्ण तिच्या जेव्हा त्या विलास मंदिरी ते आले, त्यांनी हे दृश्य बघितलं आणि मग ते सत्यभामाला त्यांनी विचारायला सुरुवात केली की नेमकी आज काय झालं, आज का बरं नाराज आहात. आणि मग तिने सांगितलं काय म्हणे, आज आमच्याकडे तुमचं लक्षच नाहीये म्हणे. एवढं मोठं फुल आणलं म्हणे नारदांनी आणि कोणाला दिलं म्हणे. हो म्हणे, तीच तुमची प्रिय आहे ना म्हणे. आम्ही काय बाई फक्त नावापुरत्या कुवापुरत्या. अच्छा, एवढंच पाहिजे का तुला म्हणे. ठीक आहे म्हणे, तिला पुष्प दिलं, तुला वृक्ष आणून देतो ना म्हणे. तू कशाला काळजी करतेस म्हणे. असं भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं. आणि तितक्यात श्रीकृष्णाचा एक दास आला आणि त्यानं वर्दी दिली की इंद्रदेव आलेले आहे आणि ते आपल्याला तात्काळ भेटू इच्छितात. ठीक आहे, गेले इंद्रदेवांकडे. इंद्रदेवांनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केला. म्हणे देवा, तुमचं सहाय्य मागण्यासाठी मी आलोय हो म्हणे. म्हणे काय झालं. अहो म्हणे, तो भौमासूर. आता भौमासूर हे श्रीमद भागवतातलं नाव आहे आणि आपल्या परिचयाचं जे नाव आहे ते नरकासूर. तर या नरकासुराने देवमाता अदिती हिची कर्णकुंडले आणि माझा मुकुट पळवला. त्यामुळे आम्ही भयभीत झालेलो आहे. तर तुम्ही लवकरात लवकर त्याचा काहीतरी निपात करावा अशी मी आपल्याला प्रार्थना करतो. ठीक आहे म्हणे, चालेल म्हणे, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्याच्यावरती हल्ला करतो म्हणे. आणि हे म्हणत असताना सत्यभामा तिथे होती. आणि मग सत्यभामा सुद्धा म्हणली की यावेळेस मला पण यायचं, मी पण युद्ध करणार, मी पण तुमच्या सोबत येणार. आणि भगवान श्रीकृष्णांना ठाऊक होतं की नरकासुराला वरदान तेच होतं की स्त्रीच्या हातानेच तुझा मृत्यू होय म्हणून. झालं. भगवान श्रीकृष्णांनी तरी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अगं म्हणे, साधन असतं म्हणे ते. तिथं अत्यंत मोठमोठ्या वीरांच्या अशा किंचाळ्या ऐकू येतात म्हणे. घोड्यांचे किंकारणे, हत्तीचे चित्कार ऐकू येतात म्हणे. तू कशाला येतेस म्हणे माझ्यासोबत म्हणे. तू येऊ नकोस म्हणे, हे तुला सगळं सहन होणार नाही म्हणे. तो रक्तमासांचा पडलेला असलेला तो सडा, ती रक्ताची वाहणारी ती नदी, हे तुला सहन होणार नाहीये म्हणे. नाही नाही म्हणे, तरी पण मी तुमच्या सोबतच येणार. आणि असं म्हणून मग हिनं सुद्धा चिलखत चढवलं. चला म्हणे, आपण जाऊ म्हणे आता युद्धाला. झालं. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी, भगवान श्रीकृष्णांनी तात्काळ गरुडाला पाचारण केलं. भगवान श्रीकृष्ण स्वतः गरुडावरती पुढे आरूढ झाले. पाठीमागे सत्यभामा बसली आणि आता हे त्या दिशेने चालले. या नरकासुराची जी नगरी होती त्याला 7 अभेद्य अशा प्रकारचे दुर्ग होते आणि त्या दुर्गाभोवती 7 अशा प्रकारचे जलाशय होते की ज्याचा थांग सुद्धा लागत नाही. आणि श्रीमद भागवतात असा उल्लेख आहे ते दुर्गाचं रक्षण करण्यासाठी एक असुर, त्याचं नाव होतं मूर, हा असुर त्यांनी तिथं ठेवलेला होता. पण या कथेत उल्लेख आला नसल्या कारणाने त्याची कथा आपण घेणार नाहीये. तर भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम आपल्या गदेने हा दुर्ग भेदला. आणि जसा हा दुर्ग भेदला तसं हे सर्व सैन्य जे होतं ते आता भगवान श्रीकृष्णांवरती चालून आलं. पण भगवान श्रीकृष्णांनी त्यांचा शारंग नावाचा धनुष्य उचलला आणि अक्षय अशा प्रकारचा भाता त्यांच्याकडे असल्यामुळे त्याच्यावरती त्यांनी शरवर्षाव केला. अनेक सैन्य त्यांचं जे होतं हे यांनी तात्काळ यमसंधी पाठवलं. आणि त्यानंतर स्वतः हा भौमासूर जो होता, हा नरकासूर जो होता, तो आता भगवान श्रीकृष्णांवरती तो चालून आला. सुरुवातीला त्याने श्रीकृष्णांवरती अग्निअस्त्र टाकले. आता त्यांनी अग्निअस्त्र टाकले याच्यामुळे यांनी इकडून पर्जन्यास्त्र टाकले.
त्यानंतर त्यांनी वातास्त्र सोडलं. त्यांनी वातास्त्र सोडलं म्हणून यांनी पर्वतास्त्र सोडलं. आणि मग त्याला कळालं की आता नाही, आता यांची शक्ती आपली नाही चालणार आता इथे शक्ती म्हणून. आणि मग त्यावेळेस मग हे सर्व बघून पाठीमागे जी सत्यभामा बसली होती तिला स्फुरण आलं. ती म्हणे एक काम करा म्हणे, तुम्ही सारखा म्हणे बाजूला, तर धनुष्य द्या म्हणे माझ्याकडे. आणि मग हिनं धनुष्य हाती घेतलं. आणि ही जेव्हा निकरानं लढायला लागली, हिनं जेव्हा आता धनुष्य बाणाची प्रत्यंचा ओढली, त्याच्यावरती बाण जेव्हा चढवला त्या धनुष्यावरती, तेव्हा तिकडून तो नरकासुर असं म्हणला की स्त्रियांशी मी युद्ध करणार नाही, मी स्त्रियांशी युद्ध करणार नाही. आणि जर करायचंच आहे म्हणे तर तू माझ्याशीच युद्ध कर म्हणे श्रीकृष्णा. आणि असं म्हणून त्याच्याकडचं असलेलं एक त्रिशूळ त्यानं भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी त्याने ते त्रिशूळ हातात घेतलं. पण त्याच वेळेस भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या धनुष्यबाणाने नेमकी त्याचा नेम घेतला. तो हात जो होता तो जागच्या जागीच त्यांनी छाटून टाकला. आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपलं स्वतःचं सुदर्शन चक्र काढलं आणि ते त्याच्यावरती भिरकवलं. त्यावेळेस रात्रीचे 3 प्रहर पूर्ण झालेले होते. आणि तिची तिथी जी होती ती अश्विन मास वद्य चतुर्दशी ही असल्या कारणाने भगवान श्रीकृष्णांनी नंतर असा त्याला वरदान दिलं की जो कोणी या समयी झोपेतून जागा होऊन अभ्यंग स्नान करेल त्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागणार नाही, तो नरकातही जाणार नाही आणि तो दरिद्री सुद्धा होणार नाही. आणि मग आता याचा तर वध केला. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्याच्या नगरामध्ये गेले. आणि नंतर त्याला असं कळालं की 16 सहस्त्र 100 नवयौवन असलेल्या तरुणी त्यानं कैद करून ठेवलेल्या होत्या. भगवान श्रीकृष्णांनी सर्वप्रथम या तरुणींची सुटका त्यांनी केली. आणि त्यानंतर नरक पुत्र जो होता ज्याचं नाव होतं भगदत्त, या भगदत्ताचा भगवान श्रीकृष्णांनी तिथे राज्याभिषेक केला. त्याला तिथे गादीवरती बसवलं. आणि मग नंतर या 16 सहस्त्र 100 स्त्रिया ज्या होत्या, या तरुणी ज्या होत्या, या भगवान श्रीकृष्णाच्या आता याचना करायला लागल्या की म्हणे आम्हाला तर यानं बंदी केलेलं होतं, आम्ही त्याच्या बंदीवासात होतो, पण आता जरी आम्ही घरी गेलो तरी आमचे माता पिता सुद्धा आम्हाला आता घरात घेणार नाहीये. आणि त्यामुळे समाजात आमची काही प्रतिष्ठा राहणार नाहीये. तुम्ही आमच्याशी काहीतरी कृपा करा, आमच्यावर तुम्ही कृपा करा. आणि असं म्हणून आता येथे भगवान श्रीकृष्णाचं जे विशाल अंतःकरण आहे ते कोणीच लक्षात घेत नाहीये. फक्त त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी या कारणानं भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्याशी विवाह केला. 16 सहस्त्र 100 भगवान श्रीकृष्णांनी तिथे घेतले. त्यांच्यासोबतही भगवान श्रीकृष्णांनी विवाह केला. कारण त्यांची समाजामध्ये प्रतिष्ठा वाढवावी या कारणासाठी. आणि मग त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी या सर्व जणींशी विवाह करून त्यांना इकडं पाठवून दिलं. आणि त्यानंतर त्या भगदत्ताला विचारलं की त्या माझ्या आदिती मातीच्या तिचे ते कुंडल जे कर्णकुंडल होते ते मला कर्णकुंडल दे, आणि त्याचप्रमाणे इंद्राचा जो मुकुट होता तो मला दे. आता यानंतर हे तिथनं डायरेक्ट स्वर्गात गेले. सत्यभामा पाठीशी बसलेली, हे स्वर्गात गेले. स्वर्गात गेल्यानंतर इंद्रदेवाने यांचं स्वागत केलं. तो यांना त्यांनी षोडशोपचार पूजा केली, दोघांचे सुद्धा, सत्यभामेचे सुद्धा आणि श्रीकृष्णांचे सुद्धा. श्रीकृष्णांनी त्यांना त्यांचा मुकुट दिला. देवमाता आदितीचे कर्णकुंडले त्यांनी त्यांना जवळ दिले. आणि हे सगळं झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण जेव्हा जात होते तेव्हा त्यांना तो पारिजात नावाचा वृक्ष दिसला. आणला उपटून. आता यांनी जसा तो उपटला तसं वनरक्षकांनी ही घटना बघितली. आणि हे वनरक्षक पुढे इंद्राकडे गेले आणि इंद्राला ते सांगायला गेले की म्हणे जाता जाता कृष्ण वृक्ष घेऊन गेले म्हणे. आणि मग आता इंद्र संतापला, अरे यार म्हणे याला तर सगळं चोरायची सवय लागली म्हणे. आता जाता जाता म्हणे वृक्ष सुद्धा घेऊन गेला म्हणे, मला सगळं उपटून नेला म्हणे याने. आणि असं म्हणून इंद्र आता युद्धाला सज्ज होतो नव्हतो तोच देवगुरु बृहस्पती हे मध्ये आहे. आणि पुढे बृहस्पतींनी त्याची समजूत काढली. अरे म्हणे काय करतोस म्हणे, तो तर नुसता देवेंद्र आहेस म्हणे,
तो अखिल विश्वाचा नायक म्हणे, अखिल ब्रह्मांडाचा नायक म्हणे. त्याच्याशी युद्ध करणार काय? ज्याच्याकडे तू मदत मागितली, ज्यानं तुझा मुकुट चोरला होता, तो चोरलेला मुकुट ज्याने आणून दिला, तू त्याच्याशी युद्ध करणार काय म्हणे. आणि असं म्हणून मग पुढे भगवान श्रीकृष्णांनी वैकुंठात आल्यानंतर ते जे झाड होतं ते आता सत्यभामेच्या दारात लावलं. झालं हे झाड सत्यभामेच्या दारात लावलं. आणि मग तेव्हापासून ते सत्यभामेचे अगदी म्हणजे मान उंच झाले की नाही नाही म्हणे, माझ्यावरच यांचा जास्त जीव आहे म्हणे. तिला फक्त फुल दिलं म्हणे, झाड तर मला दिलं ना म्हणे, वृक्ष तर मला दिलं ना म्हणे. आणि मग पुन्हा एकदा एका निवांत समय रुक्मिणी माता, आता ती जगन्माता, तिला काय सर्वच तिला माहित होतं, पण तरीही तिनं भगवान श्रीकृष्णांना सांगितलं की काय म्हणे, तिनं एवढस काय स्त्रीचा गुण दाखवला म्हणे, तर तुम्ही काय म्हणे तिला वृक्ष आणून दिला म्हणे. अगं म्हणे वेळे, तिला फक्त वृक्ष दिला म्हणे, पण फुलं तर तुझ्या दारात पडणार आहे ना म्हणे. आणि म्हणून पारिजात वृक्षाचा एक मुख्य गुण असा आहे की हे झाड जरी आपल्या दारात असलं ना, फुलं शेजारच्या दारात पडतात, त्याच्या अंगणात पडतात असं आहे. आणि ते या अध्यायाची समाप्ती होते. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. आणि आता या 16,108 स्त्रिया या आता द्वारकेत राहतात आहेत. आणि त्यानंतर एका निवांत समयी यांची एकमेकींशी थोडीशी आता प्रणय चेष्टा चालू झालेली आहे. पण थोडस मला एक गंमत वाटते की जिथे 4 महिला एकत्र जमल्यानंतर जर एवढा गोंगाट होतो, द्वारकेत किती झाला असेल ना. आणि त्या 16,108 होत्या. आणि मग त्याच्यानंतर मग आता प्रत्येकीचं बोलणं सुरू झालं. आज म्हणे माझे प्राणनाथ माझ्या घरी आले होते म्हणे, माझ्या विलास मंदिरी ते आले होते म्हणे. त्यावेळेस मी माझ्या हाताने चंदन उगाळून त्यांच्या भाळी मी चंदन लावलं आणि त्यांच्या अंगाला मी अत्तर लावलं असताना त्यांनी सकाळी मला एक कंठहार दिला. दुसरी म्हणे हे ते तुझ्याकडे नव्हतेच म्हणे, हे प्राणनाथ माझ्याकडे होते म्हणे काल रात्री. म्हणे हो हो म्हणे, त्यांनी स्वतःच्या मुखातला तांदूळ माझ्या मुखात घातला म्हणे. आणि त्यानंतर जाताना म्हणे त्यांनी मला वेगळ्या प्रकारचं एक आभूषण दिलं. आणि अशा प्रत्येक जणी, आता ते 16 सहस्त्र जणी काय म्हटलं ते सांगायला गेलं तर वेळ पुरणार नाही. त्यामुळे प्रत्येक जणी हेच सांगायला लागल्या की प्राणनाथ काल रात्री माझ्याच विलास मंदिरी होते आणि ते माझ्यासोबत रममान झालेले होते. आणि हे सगळं चालू असताना आपली रुक्मिणी बिचारी शांत, जगन्माता शांत बसली. आणि मग नंतर ज्याप्रमाणे एखादे सद्गुरू आपल्या शिष्यांना उपदेश करावे त्याप्रमाणे माता रुक्मिणी माता बोलायला लागली की म्हणे त्यांना काही अशक्य नाही म्हणे, कर्तुम अन्यथा कर्तुमत्व आहे म्हणे. ते विष्णवे प्रभ विष्णवे अशा प्रकारचं त्यांचं रूप असल्या कारणाने म्हणे एका वेळेस ते तेवढे अवतार घेतात, कारण ते पूर्णावतारी आहेत म्हणे. त्याच्यामुळे त्यांना काही अशक्य नाही अशी त्यांनी समजुतीची काढली. आणि मग त्यानंतर या प्रत्येक जणी ज्या होत्या त्या पुन्हा आपल्या आपल्या मंदिरी चालल्या गेल्या. आणि त्यानंतर या सर्वजणी गेल्यानंतर थोडीशी सत्यभामेची आणि रुक्मिणीची चर्चा झाली. कोणती चर्चा झाली म्हणे, पुत्र अगोदर तुला होईल का मला होईल म्हणे, आपण करून बघूया. ठीक आहे. आणि मग त्यानंतर जेव्हा भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी तिच्या विलास मंदिरामध्ये ते गेले त्यावेळेस रुक्मिणी माता या स्वतः सालंकृत तिथे बसल्या असलेल्या कारणाने आणि मग त्या भगवान श्रीकृष्णांची जवळ त्या वादायला लागल्या. काय म्हणे, आजकाल तुम्हाला इतर 16 सहस्त्र आहेत ना म्हणे, मग माझ्याकडं कुठं लक्ष राहील, मला काय लागतं काय नाही, माझी काय हौस मौज ते काहीच विचारायचं का नाही म्हणे. आणि मग अशा प्रकारचं आता थोडासा जो इतका वेळ मागच्या अध्यायात जे सत्यभामेने जे गुण दाखवला होता तशा प्रकारचा थोडासा संवाद आता माता रुक्मिणी हे भगवान श्रीकृष्णाजी करतात आहे. आणि मग हे सगळं चालू असताना तुमचं माझ्याकडं ना भाई आजकाल लक्षच नाहीये असं म्हणून भगवान श्रीकृष्णानंतर तिला सांगितलं की बघ म्हणे या सगळ्या जणी जरी असल्या ना तरी तू मात्र चातुर्याची आणि सौंदर्याची जी कोणी खाण आहे ती तू आहेस. तुझे पदकमळ
आणि या पदकमलांच्या खुणा जिथे उमटतात ना म्हणे तेथे सुद्धा अक्षरशः कमळ उगवतं म्हणे आणि त्याच्यावरती भुंगे सुद्धा रुंजी घालतात म्हणे. तुझा कटाक्ष आपल्यावरती पडावा यासाठी अनेक वीर हे तुझ्या मागे झुरत होते म्हणे. जेथे मुख्यत्वे करून वक्रदंत, शिशुपाल आणि जरासंध हे सुद्धा तुझ्या स्वयंवरासाठी आलेले होते म्हणे. आणि मग हळूच बोलता बोलता भगवान श्रीकृष्णांनी थोडासा विषय वेगळ्या वाटेकडे नेला. हा म्हणे तू ऐकत म्हणे मोठी सुंदर म्हणे, तुझ्या सौंदर्याची काय स्तुती करावी म्हणे, माझ्यासारख्या गवळ्याच्या पोराला तू वरलं म्हणे. मी काय म्हणे गायींच्या मागे जाणार आहे म्हणे, दिवसभर यमुनेच्या तरी खेळणार म्हणे, कुठेतरी जाऊन दही दूध लोणी चोरणार म्हणे, आणि त्यातही तुझे माझ्यावरती उपकार म्हणे की तू माझ्याशी विवाह केला. आणि असं जसं कारण आता काय रुक्मिणी जी होती म्हणून तिला पट्टराणी असं म्हणत. तिला भगवान श्रीकृष्णांच्या सर्व लीला तिला माहीत होत्या. आणि हे बोलत असताना तिच्या नेत्रातून मात्र अश्रुधारा सुरू झाली. ती म्हणे नाथ मला तसं म्हणायचं नव्हतं, मला तुमचं सामर्थ्य माहिती आहे की जन्माल्यानंतर 12व्या दिवशी जो तुमच्याकडे ज्योतिष्य सांगायला आला त्याचे तुम्ही काय हाल केले तेही आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यानंतर 3 महिन्याचा असताना तुम्ही पुतनेचाही वध केला, 6 महिन्याच्या असताना तुम्ही शक्तासुराचा वध केला, 1 वर्षाचे असताना तुम्ही तृणावर्ताचा वध केला, 3 वर्षाचे असताना तुम्ही बकासुराचा वध केला, 4 महिन्याचे असताना अगासुराचा वध केला, 5व्या महिन्याचे असताना तुम्ही ब्रह्मदेवाचा गर्भहरण तुम्ही केलं, 6व्या महिन्याचे असताना 6 वर्षांचे असताना प्रलंबासूर, केशी यांच्यासारखे 2-3 दैत्य हे स्वतः तुम्ही मारले, 7व्या वर्षाचे असताना सहज लीलया करंगळीवरती तुम्ही गोवर्धन पर्वत लीलया उचलून 12 गावा अग्नी तुम्ही प्राशन केला, आणि 8 वर्षाचे असताना कंस, चाणूर आणि मुष्टिक यासारख्या योद्ध्यांचाही आपण वध केला. मला माहिती म्हणे आपलं सामर्थ्य काय, पण आता मला काय म्हणायचं असं म्हणून रुक्मिणी भगवान श्रीकृष्णाच्या अत्यंत जवळ गेली, दोन्ही हातांचे हार त्यांच्या गळ्यात घातले आणि त्यांच्या कानाजवळ येऊन ती अशी वदली की मला आता पुत्रप्राप्ती हवी आहे. आणि असं म्हणून पुन्हा एकदा ती गंभीर झाली आणि गवाक्षाजवळ जाऊन ती उभी राहिली आणि अनंत अशा विशाल आकाशाकडे बघून ती म्हणायला लागली की प्रत्येक सजीव हा जो आहे मैथुन सृष्टीद्वारे तो सृष्टी निर्माण करतो, पण असे मला नकोय म्हणे. माझा पुत्र असा असावा ना म्हणे, जो सर्वात देखणा, जो सर्वात शूरवीर आणि नुसता पुत्रच असू नये म्हणे, तर माझी सृष्टा पण अशी असावी की जी अत्यंत लावण्यवतीची खान अशी माझी स्नुषा असावी. आणि भगवान श्रीकृष्णांनी तिचं हे वाक्य जेव्हा ऐकलं तेव्हा श्रीकृष्णांनी तिला असं सांगितलं की उद्या सकाळी मी उग्रसेन आजोबा यांची परवानगी घेतो आणि हिमालयात जाऊन मी 1 संवत्सरपर्यंत मी भगवान शिवाची आराधना करतो. झालं. दुसऱ्या दिवशी भगवान श्रीकृष्ण प्रातःकाळी उठले, त्यांचे प्रातःविधी करून ते उग्रसेन आजोबाकडे गेले, त्यांचाही नमस्कार केला. माता देवकी, वसुदेव यांच्याही चरणी नतमस्तक होऊन त्यांचाही आशीर्वाद घेतला. दाऊ भैयालाही भेटले, रेवती वहिनीलाही भेटले आणि दाऊ भैयाला सांगितलं की आता या सर्व वडीलधाऱ्या मंडळींकडे तुलाच लक्ष द्यायचं आहे, मी आता तप करण्यासाठी कैलास पर्वतावर जात आहे. आणि असं म्हणून भगवान श्रीकृष्ण कैलास पर्वतावरती गेले. कैलास पर्वतावरती 1 संवत्सरपर्यंत अगदी निराहार राहून यांनी शिवाची तपश्चर्या केली. आणि त्यानंतर भगवान शिव हे प्रसन्न झाले आणि मग त्यांनी या रुक्मिणीच्या अंतःकरणातली जी गोष्ट होती ती यांना सांगितली की मला असा एखादा शूरवीर पुत्र माझ्या या कुळामध्ये जन्माला यावा अशी माझी इच्छा आहे. मग त्यावेळेस भगवान शिवानी त्यांना जे सांगितलं ना तो विषय शिवपुराणामध्ये मोठा छान आलेला आहे. तो विषय शिवपुराणामध्ये मोठा छान आलेला आहे.
कसं आलंय थोडक्यात सांगतो की आपल्याला माहिती आहे की शिवपुराणामध्ये एकदा ब्रह्मदेवाने तारकासुराला वरदान दिलं होतं की शिवपुत्र हाच तुझा वध करेल म्हणून. पण अजूनपर्यंत शिवाचा विवाह झालेला नव्हता आणि म्हणून दक्षकन्या जी होती सती ही लहान असताना नारद मुनी हे तिच्याकडे गेले आणि तिला असं सांगितलं की तू भद्रा नावाचं व्रत तू कर. आपल्याला माहिती ही प्रतिपदा, षष्ठी, एकादशी आणि चतुर्दशीला ही भद्रा तिथी असते आणि त्या व्रताचा विधी पूर्ण तिला समजून सांगितला आणि या व्रताच्या कारणाने पुढे तुझा शिवाशी विवाह होईल. मग पुढची कथा, पुढे तिचा शिवाशी विवाह झाला. पहिल्यापासूनच दक्षाचा या गोष्टीसाठी अत्यंत विरोध होता, पण त्यानंतर एकदा कणकल तीर्थी यानं एक मोठा यज्ञ केला. त्या यज्ञाला सर्वांना आमंत्रण दिले, पण भगवान शिवाला आमंत्रण दिलं नाही. तरीही सतीनं हट्ट धरला की ते माझं माहेर आहे, ते माझे पिता आहे, मग माहेरी जायला काय मुलीला बोलावं लागतं का म्हणे वडिलांचं? मुलीचा तो हक्कच असतो म्हणे, मुलीच्या मनात येईल तेव्हा ती जात असते. आणि असं म्हणून मग सती तिथे गेले आणि भगवाला शिवाला न बोलावलं या कारणाने सर्व देवांना तिने विचारणा केली आणि खऱ्या अर्थाने ही बिचारी तिथंच सती गेली. त्यानंतर पुढे या सतीनं हिमालय राज आणि मेनका यांच्या पोटी जन्म घेतला, त्यांच्या घरी जन्म घेतला. आणि पार्वती म्हणून ती राहत असताना, ती खेळत असताना पुन्हा एकदा नारद मुनी तिथे गेले आणि वारंवार नारद मुनी आता हिमालयावरती जायला लागले, हिमालय राजाकडे जायला लागले आणि तिथे जाऊन काय करायचं तर ते फक्त शिवस्तुती, हे फक्त शिवाची स्तुती तिथे करत. आणि मग पार्वतीनं जेव्हा त्यांना विचारलं की ते कसे आहेत, ते कसे दिसतात आणि मला सुद्धा ते प्राप्त होतील का, अशा प्रकारची पार्वतीनंही त्यांच्याकडे विचारणा केली. आणि मग त्यानंतर नारदाने तिला एक व्रत सांगितलं की अशा अशा प्रकारचं व्रत हे तुला करायचंय. वाळूची शिवाची प्रतिमा तयार करायची, ज्याला तुम्ही आम्ही हरतालिकेचं व्रत असं म्हणतो. हे व्रत तू कर, पण दिवसभर निराहार राहा. पण हिनं ते इतकं तन्मयतेनं केलं की फक्त सुकलेली पानं खाऊन हिनं ते व्रत केलं. आणि म्हणून की काय केलं, एक नाव पुढं अपर्णा असं पडलं. आणि मग ही जिथं तप करत होती, कालांतराने मग नारदांनीच अशी योजना केली, सर्व देवांनी मिळून नारदालाच पुढं अशी प्रार्थना केली की आता हिमालय राजाला सांगून ही कन्या घरी तप करण्याच्या ऐवजी हिला थोडंसं शिव पूजण्यासाठी हिमालयात पाठवत नाही. आणि ही एकदा हिमालयात शिव पूजण्यासाठी गेलेली असल्या कारणाने मग पुढे इंद्रादी सर्व देवांनी मिळून मदन आणि रती यांना अशी प्रार्थना केली की तुम्ही शिवाच्या अंतःकरणात थोडीशी प्रपंचासक्ती जागवा, वैराग्य वृत्ती कमी करून थोडी प्रपंचासक्ती त्यांच्या अंतःकरणात तुम्ही जागवा. आणि म्हणून की काय, मग मदनाने वसंत ऋतूलाही सोबत घेतलं आणि त्या स्थळीही गेले. त्या स्थळी गेल्यानंतर याने याच्याकडचे जे दिव्य 5 अशा प्रकारचे बाण होते, त्यातला एक बाण भगवान शिवावरती सोडला आणि तात्काळ शिवाला कळलं. शिवांनी तिसरा नेत्र उघडला आणि तो जागीच दग्ध झाला, भस्मसात झाला. त्यानंतर हे जेव्हा इतर देवांनी पाहिलं, हे जागेवरच गुप्त झाले, हे पुढे आलेच नाही. पण ही रती बिचारी विलाप करायला लागली, माझा काय दोष होता, लोककल्याण म्हणून तुम्हीच मला गळ घातली ना, आता पण माझा पती गेला ना, तुमचं झालं म्हणे ठीक, पण माझ्या पुढचं प्रपंचाचं काय म्हणे, मी तर अजून नव्हतं नाही म्हणे, हे ब्रह्मदेव म्हणे हे तर वयस्करच झालेले, हे तर वृद्धच म्हणे, यांना तर काही कशाचं घेणं देणं नाही म्हणे. पण मी आता सांगू कोणाला. बरं इकडं भगवान शिवांनी सुद्धा दोन्ही नेत्र त्यांनीही मिटून घेतले. मग त्यानंतर ही तिथंच पुढं तप करत उभी राहिली, भगवान शिवाराधना करत उभी राहिली. बघा बरं का, आता हिनं कधी तप सुरू केलं, यावेळेस हिनं तप केलं, सुरुवात केली. आणि त्यानंतर कालांतराने नंतर पुढं
शिवाचा विवाह हा पार्वतीशी झाला. यामध्ये मग भगवान शिवांनी अनेक लीला केल्या. कशा प्रकारचा तो शिवपुराणात सुंदर विषय आलेला आहे. आणि त्यानंतर जेव्हा यांचा विवाह सोहळा संपन्न झाला, सर्व देव हे भगवान शिव आणि पार्वतीला भेटवस्तू म्हणून देण्यासाठी जमले. आणि त्यानंतर ज्या वेदातल्या 16 माता आहेत, ज्यामध्ये अरुंधती, अनुसया या सर्व आता माता पार्वती जवळ जमल्या. यांच्या सर्वांची थट्टा मस्करी, चेष्टा मस्करी चालू होती. आणि दूर कुठेतरी कोपऱ्यामध्ये ही रती विचारी जी होती ती एकटीच उभी होती. आणि भगवान शिवाचं जसं तिच्याकडे लक्ष गेलं, तात्काळ हे आनंदी असलेलं वातावरण पुन्हा एकदा गंभीर झालं. हे भगवान शिवाच्या जवळ आली. शिवपार्वतीचा जयघोषीनं गेला. बरं, याही याच्यामध्ये ती विशेष अशा प्रकारची ती आनंदी होती, कारण तिच्या अंतःकरणात आता कुठेतरी आशा होती. आणि मग तिने भगवान शिव आणि पार्वतीचा जयघोष केला. आणि हळूच तिच्या अंगावरच्या भरदारी वस्त्रातल्या एक पदराचं जे टोक होतं तिथं एक गाठ मारून एक कुरचंडी ठेवलेली होती. तिने ती गाठ सोडली आणि त्याची जी रक्षा होती झालेली भगवान शिवांना दाखवली. आणि त्यांना सांगितलं की आता तरी याच्यावरती अमृत कृपा दृष्टी आपण टाका. आणि मग भगवान शिवांनी तिला सांगितलं की द्वापार युगामध्ये कृष्णाच्या पोटी प्रद्युम्न म्हणून याचा जन्म होईल. आणि ही कथा भगवान शिवांनी श्रीकृष्णांना सांगितली. आता ही आनंदाची वार्ता घेऊन भगवान श्रीकृष्ण द्वारकेत आले. बघा बरं का आता पुढे काय होतंय ते. भगवान श्रीकृष्ण आता द्वारकेत आले, सर्वांना आनंदाची बातमी दिली. आणि त्यानंतर सत्यभामेला जशी ही बातमी कळाली रे कळाली, तितक्यात तिथे नारद मुनी आले. नारायण नारायण. कळली का म्हणे वार्ता, समजली का म्हणे काय घडली ती? आता येणार आहे म्हणे. म्हणे मग आता काय करायचं? काही काळजी करू नको, माझ्याकडे उपाय आहे. म्हणे काय? लगेच करतो. म्हणे येऊ का? ओ थांबा थांबा महाराज, सांगायचं खरं म्हणे नेमकी काय झालं. अगं म्हणे तिकडे तो बाणासुर आहे ना म्हणे, त्या बाणासुराला वरदान दिलं होतं की श्रीकृष्ण पुत्र प्रद्युम्न हा तुझा वध करेल. मग मी आता ही बातमी बाणासुराला जाऊन सांगतो. म्हणजे बाणासुर काय करेल? आणि नाहीतरी असं 5व्या दिवशी भगवान श्रीकृष्ण देवीच्या आराधनेसाठी, कुलदेवतेच्या पूजेसाठी 5व्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि बलराम जाणारच आहेत म्हणे. त्यामुळे द्वारकेत कोणीच नाही, जातो म्हणे मी माझं कार्य करायला. आणि हा तिथून निघाला. हा बाणासुराच्या राजधानीत आला. आणि यानं बाणासुराला सांगितलं आता याच बाणासुराच्या राजधानीमध्ये ही रती तपश्चर्या करत होती. पण तपश्चर्याचा प्रभाव कसा असतो, कशाला तप म्हणावं? ज्यावेळेस मंत्र सिद्ध होतो, कधी मंत्र सिद्ध होतो? त्या मंत्राचं पुरस्चरण झाल्यानंतर. पण तुम्ही आम्ही इतके भाग्यवान आहात की सद्गुरूंच्या मुखातून आलेला मंत्र हा सिद्ध करायची गरजच असत नाही, तो मुळातच सिद्ध झालेला असतो. आणि म्हणून अनेक पुरस्चरणावरती कदाचित तिचे पुरस्चरण झालेले होते की काय, म्हणून ही जिथं तपश्चर्या करीत होती तिथे एका स्थळात वाघ आणि बकरी हे सोबत जलप्राशन करत होते. कारण ते सुद्धा त्यांची वृत्ती विसरून जात. आणि म्हणून की काय बाणासुर सारख्या असुरांनी तिच्यावरती वासनायुक्त नजरेने बघायच्या ऐवजी वात्सल्यपूर्ण नजरेने तिला बघितलं. याला म्हणतात तपश्चर्येची ताकद, याला म्हणतात तपश्चर्येची ताकद. आणि म्हणून मग या बाणासुरानं तिचा पुत्रीसारखा तिचा सांभाळ केला. पण तिला राजमहालात न ठेवता आपल्या महाराजा बाजूला तिला एक सुंदर अशा प्रकारची पर्णकुटी तिला बांधून दिली. आणि त्याच्यामध्ये एक शिवलिंग स्थापन करून दिलेलं होतं. ती तिथे शिवाराधना करत होती. ही तिथे शिवाराधना करत होती. आता नारद मुनी आले बाणासुराकडे आणि बाणासुराला सांगितलं आता तू दिवसच मोज म्हणे फक्त. आणि काय झालं? म्हणे द्वारकेत प्रद्युम्नचा जन्म झालाय म्हणे तिकडे रुक्मिणीच्या पोटी. आणि मग आता काय करायचं? आता सांगतो म्हणे काय करायचं ते. ऐक म्हणे माझं जर ऐकलं तुझं कल्याण होईल म्हणे.
हो म्हणे देवा म्हणे, आता तुमचं काय म्हणे, तिन्ही त्रिकाळ म्हणे, तिन्ही लोकांच्या ठिकाणी तुमचं भ्रमण असतं म्हणे, त्यामुळे तुम्हाला सर्व माहित असतं. हे बघ म्हणे, द्वारकेचं रक्षण कोण करतं? सुदर्शन चक्र. हे द्वारकेचं रक्षण करत असतं. पण मी तुला एक मंत्र देतो, हा मंत्र जपायचा, आकाशमार्गे जायचं आणि निशासमयी जाऊन बाळाला उचलून आणायचं. झालं. आता हे असुर, मी मागे सुद्धा अनेकदा सांगितलं की अनेक प्रकारच्या सिद्धी असुरांकडे होत्या. त्यामुळे हा असुर स्वतः दूत न पाठवता हा स्वतः आकाशमार्गे गेला, हा मंत्र जपला, त्यामुळे सुदर्शन चक्राला बाधू शकलं नाही. त्यानंतर हा रुक्मिणीच्या त्या शयन कक्षामध्ये गेला, तिच्या समोर ते सुंदर सुंदर प्रकारचं ते बाळ पोहडलेलं होतं. यानं ते बाळ उचललं आणि पुन्हा आकाशमार्गे आला. या बाळाचं करायचं काय असं म्हणून त्यानं खोल समुद्राच्या मधोमध ते नेलं आणि सोडून दिलं. आणि मग तिथे एक मासा होता त्या समुद्रामध्ये, त्या माशाने याला गिळलं. पण आता माशाच्या पोटात सुद्धा बाळ कसं राहिलं बरं? फुटे बरोबर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण गाली, कोणी केली बाळा दुग्धाची उत्पत्ती, वाढवते श्रीपती सभेत होती. जो अखंड ब्रह्मांडाचा पालक आहे, जो चालक आहे, जोच पिता आहे, तोच याचा प्रत्यक्ष पिता असल्या कारणाने हे बाळ त्याच्या पोटात सुरक्षित होत. त्यामुळे माशापासून त्याला काही त्रास झाला नाही. पण हे बाळ त्यानं गिळल्यानंतर काय झालं? ज्याप्रमाणे बाळाची अंगकांती होती, आता साक्षात कृष्णाचाच तो पुत्र, तेज काय कमी असणार आहे का त्याचं? त्याप्रमाणे आता तो मासा सुद्धा तेजस्वी झाला. आणि त्याचबरोबर या बाणासुराच्या या राज्यातून काही कोळी लोक तिथे मासे पकडण्यासाठी गेलेले असताना एका कोळ्याच्या जाळ्यात हा मासा अडकला. आणि त्या कोळ्याने बघितलं, अरे वा म्हणे, इतका सुंदर जर मासा कधी मी माझ्या राजाला भेट दिला तर माझा राजा माझ्याकडे खुश होईल. आणि म्हणून यानं तो मासा घेतला आणि तो राजाला भेट म्हणून दिला. आणि मग राजाने घेतला आणि तो लेकीकडे पाठवला, याचा सुंदर अशा प्रकारचा मला शाक करून दे म्हणून. झालं. लेकीनं तो घेतला माध्यान्हीची समय आणि ती जशी चिरायला लागली, पटकन नारायण नारायण आले नारद मुनी. नारद मुनीने तिचा हात धरला. सावकाश म्हणे, का? आतमध्ये आपले पतिदेव आहेत. आणि असं म्हणून तिनं तो हळूच चिरला, ते बाळ बाहेर काढलं. आणि मग नारदाने तिला काही मंत्र दिले. या मंत्राच्या साह्याने हे बाळ फक्त तुला एकटीलाच दिसेल, इतर कोणाला हे बाळ दिसणार नाही. त्यानंतर मी सकाळ संध्याकाळ स्वर्गातून कामधेनू इथे आणेल, त्या कामधेनूचं दूध तू हिला पाजायचं म्हणून. आणि मी पुन्हा घेऊन जाईल, कारण माझ्या देवासाठी मी काहीही करू शकतो. याला म्हणतात भक्त. झालं. आता हे यांच्याकडे दररोजची ड्युटी लागली. हे सकाळ संध्याकाळ येणार, हे त्यांना काम देऊन आणणार, त्याचं दूध काढणार, ही त्या बाळाला पाजणार. आणि असं करता करता काही महिने निघून गेले. मग एक दिवस नारद मुनींनी तिला सांगितलं की मी तुला आता एक मंत्र देतो म्हणून. या मंत्राच्या माध्यमातून जेव्हा पाहिजे तेव्हा तू याला तरुण करू शकशील आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तू याला लहान करू शकशील, असा मी एक तुला मंत्र देतो म्हणे. आणि याला जेव्हा त्यांनी तरुण केलं तर तरुण झाल्या झाल्या नारद मुनींनी त्याला काही अस्त्र, काही शस्त्रविद्या आणि काही मंत्रविद्या त्याला दिली त्या बाळाला. झालं. आता इकडे हे चालू आहे आणि तिकडं काय झालं? मग तिकडे भगवान श्रीकृष्ण जेव्हा द्वारकेत आले, पाहतो तर सगळीकडे शोककळा पसरलेली. आणि मी मागे सुद्धा सांगितलं, भगवान श्रीकृष्णांना काही माहित नाही का? ते तर सर्वज्ञानी आहे, अंतर्यामी ते आहेत, त्यांना ते माहित होतं. आणि मग जेव्हा रुक्मिणी ही सुद्धा शोक करायला लागली, आलाप प्रलाप करायला लागली, भगवान श्रीकृष्णांनी हळूच तिच्या कानात सांगितलं की 12 संवत्सरानंतर पुत्र काय, पुत्र आणि सून दोघं एकत्र येतील, काळजी करू नको, काळजी करू नको. तोपर्यंत आता इकडे यांचं चालू झालेलं होतं. सकाळ संध्याकाळ ती कामधेनू गाय आणायची, बाळाला दूध द्यायचं, थोड्या वेळाने पुन्हा एकदा बाळाला मोठं करायचं, त्याला काही मंत्रविद्या, शस्त्रविद्या, काही अस्त्रविद्या त्याला द्यायची, पुन्हा बाळाला लहान करायचं. आणि मग असं करता 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 कालांतराने मग रतीच्या मनामध्ये भावनिर्मिती जागृत झाली.
रतीच ती. आणि तो काही कमी होता का? तोही मदनच होता साक्षात. मग ती याच्यावरती मंत्र टाकून याला तरुण करायची आणि दोघ जण विषय सुख घ्यायचे. पण ही गोष्ट लपून किती दिवस राहणार हो? मग ज्यावेळेस बाणासुराला कळालं की ही आता गर्भवती आहे, असं जेव्हा याला कळालं की कोणीतरी येतं आणि रतीला सुख देऊन जातं, तेव्हा हा चिडला आणि यांनी याचे काही दूध तिथे पाठवले. आणि मग शेवटी तो काही लहान जरी असला तरी शेवटी तेजाचं बाळ असते. आणि मग त्यानं ठरवलं की बास, त्यानं नारदाला पाचारण केलं, आजचा शेवटचा दिवस म्हणे, मी आता याच्याशी युद्ध करणार म्हणे. काय करू, कुठून सुरुवात करू तुम्ही सांगा? काही नाही म्हणे. तो त्याच्या पहालावरचा जो ध्वज दिसतोय ना म्हणे, सगळ्यात पहिले तो ध्वज पाड. झालं, तो ध्वज पाडला आणि म्हणता म्हणता एक सरशी 1000 सैन्य याच्यावरती चालून आले. आता नारद मुनींनी जिथं शस्त्रविद्या शिकवली तिथं काय पाहायचं? झालं बाणासुराचं आणि इकडे यांच्या युद्धाला सुरुवात झाली. आणि जशी इकडे यांच्या युद्धाला सुरुवात झाली तसं नारद मुनी वरती नाचायला लागले की आता पुन्हा एकदा असुरांचा नाश होणार. आणि मग म्हणता 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 घनघोर युद्धानंतर यांनी बाणासुराचा वध केला. आणि त्यानंतर मग तो वध झाल्यानंतर नारद मुनींनी या दोघांना सोबत घेतलं आणि यांना सुरक्षित द्वारकेमध्ये आणून पोहोचवलं. बोला गोपाळ कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ कृष्ण महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. आणि पंढरीचं वगैरे पंढरपूरच्या विठोबाचं गाणं वगैरे म्हणू का? म्हणा ना म्हणा ना आता म्हणा ना म्हणा ना काय म्हणा म्हणा पंढरी राया देवा पंढरी राया आलास सूर्य माझं ताराया पंढरी राया देवा पंढरी राया. वैकुंठाहून येणे केले स्थळ उत्तम पाहिले, वैकुंठाहून येणे केले स्थळ उत्तम पाहिले. चंद्रभागा तीर्थने दिले, चंद्रभागा तीर्थने दिले. पाप खंडाया पंढरी राया देवा पंढरी राया. डोळीचं मुकुट अति सुंदर गळा तुळशीचे हार, डोळीचं मुकुट अति सुंदर गळा तुळशीचे हार. चंदनाची उटी अंगी, चंदनाची उटी अंगी. पीतांबरने साया पंढरी राया देवा पंढरी राया.